आणि आता एक बातमी आहे ठाण्यातून, मोठी चर्चेतली बातमी, राज्यभराची चर्चेतली। ठाण्याच्या मुंब्रा इथे 4 दिवसांपूर्वी एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेख यांनी संपूर्ण मुंब्र्याला हिरवं करायचं आहे असं वादग्रस्त विधान केलं होतं। यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे आक्रमक झाले। पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तक्रार दाखल केली। आता सेहर शेख यांनी माफी मागितली आहे। सेहर शेख यांच्या विधानावर मुंब्र्यातल्या नागरिकांना काय वाटतं हे आम्ही जाणून घेतलं। पाहुयात मुंब्र्यातल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया। शेख यांच्या विधानानंतर चांगलाच राजकारण जे आहे ते मुंब्रामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रात तर देशामध्ये चांगला वातावरण जो तो तापताना दिसून येत आहे। अनेक नेते जे आहेत ते सेहर शेख यांच्या विधानानंतर कुठेतरी मुंब्रा पोलिसांना भेट देताना दिसून येत आहे। तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही जे आहे ते सेहर शेख यांच्या विधानावरती वक्तव्य केलं आहे की मुंब्रा हा ठाणे जिल्ह्याचा गड आहे आणि भगवाचा गड आहे आणि भगव्यामध्ये एवढा छोटासा हिरवा हा कसा रंगू शकतो, असंही वक्तव्य जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आल्यानंतर कुठेतरी चांगली राजकीय भुवा जे ते उंचावलं आपल्याला मुंब्रामध्ये दिसून येत आहे। काही मुंब्र्यातली जनता आहे, काही नगरसेवक आहे जे निवडून आलेले आहे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की नेमकं सेहर शेख यांच्या विधानानंतर कुठेतरी मुंब्रामध्ये ज्या पद्धतीने वातावरण तापतंय त्यांची बाजू काय नेमकं, हे सर्व मुंब्रातली नेते मंडळी आहे आणि मुंब्रातली नागरिक देखील आहे, काही नगरसेवक देखील आहेत। दादा, तुम्ही काय सांगाल ज्या पद्धतीने सेहर शेख यांचा जो विधान आला त्यामुळे कुठेतरी राजकीय नेते जे आहेत ते कुठेतरी सेहर शेख यांना घेताना दिसून येत आहे, तुमची पहली बाजू क्या था संदर्भात? जिस तरीके से एकनाथ शिंदे ने कहा कि ठाणे जिला आनंद दिघे का गढ़ है और ये भगवा है, इस भगवे में मुंब्रा इतना छोटा सा है, ये मुंब्रा भगवे में हरा कैसे होगा छोटा सा? देखिए, एकनाथ शिंदे साहब की मैं बड़ी तारीफ करता हूँ, भले किसी पार्टी में हो, लेकिन कभी ऐसा उन्होंने नहीं किया कि हिंदू मुस्लिम किया उनकी तरफ से, या कभी ऐसा किया कि उत्तर भारतीय और मराठी किया हो। आज तो उन्होंने कभी इस तरह की बातें नहीं की। ठीक, उन्होंने गेरुआ, चूंकि पार्टी लेवल के हैं, पार्टी चला रहे हैं तो गेरुआ की बात और ढिवा की बात कर रहे हैं, लेकिन एकनाथ शिंदे साहब बहुत बढ़िया आदमी है। क्योंकि मैं उत्तर भारतीय एकता मंच से जुड़ा हुआ था, जब ये अपना राज ठाकरे ने जब उत्तर भारतीयों को भगाने की बात की थी, एकनाथ शिंदे साहब सबसे पहले खुल करके आए थे और बोले किसी को भी कोई भगा नहीं सकता, हम उनकी हेल्प में, इसलिए मैं एकनाथ शिंदे साहब के खिलाफ कुछ बोलू नहीं। सर, तुम्ही काय सांगाल? नफी अन्सारी देखील निवडून आलेला आहे, रिक्षा देखील चालवतात। असं तुमच्या पक्षातील सेहर शेख यांच्या विधानानंतर कुठेतरी अख्ख्या महाराष्ट्राने ते देशातून सेहर शेख यांना घेण्याचा प्रयत्न चालू आहे। अनेक नेते मंडळी तुमच्या पक्षातील देखील बोलत आहेत। तुम्ही स्थानिक आहात, तुम्ही त्या प्रभागातून निवडून आलेला आहात, तुमची पहिली प्रतिक्रिया काय ज्यामुळे सेहर शेख यांना घेण्याचा प्रयत्न चालू आहे? मैं यही कहूँगा कि इस शहर में बाहर से आके यहाँ का वातावरण